हा सतत सातव्यांदा 1995 पासून तर 24 पर्यंत सातव्यांदा 7 वेळा मला जामनेरच्या मतदारांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आज आपण बघताय जळगाव जिल्ह्यामध्ये 100% जागा, उत्तर महाराष्ट्रात युतीच्या भाजपच्या 100% जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। त्याबद्दल सर्व मतदारांचे कार्यकर्त्याचे पुन्हा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि महाराष्ट्रात मला वाटतं की आम्हाला अपेक्षाही नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी आम्हाला कौल दिलेला आहे। आपल्या लाडक्या भगिनीने आम्हाला कौल दिलेला आहे। सर्व समाजाने सर्व घटकांनी आपल्याला एवढा मोठा कौल या ठिकाणी दिलेला आहे। त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। निश्चित शेतकऱ्याचा आहे, तरुणांचा आहे, मुलींचा आहे, गरीब कल्याणचा आहे, भगिनींचा आहे। म्हणजे गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना आमच्या सरकारने आणल्या त्यामुळे सर्व समाजाचे सगळे घटक त्या अतिशय खुश होते। त्यामुळे एवढा मोठा विजय म्हणजे कोणी अपेक्षाही केली नसेल। सगळे सर्व रिपोर्ट फोल ठरलेत। एवढा मोठा चांगला निकाल जनतेने आम्हाला मतदारांनी आम्हाला दिलेला आहे। विरोधात फक्त बोलबच्चन होते। सकाळी झालं की संजय राऊतांचा भोंगा, नाना पटोलेंचा भोंगा, त्याशिवाय त्यांच्याकडे काही नव्हतं। त्या सुप्रियाताईंची बडबड याशिवाय त्यांच्याकडे काही नव्हतं। कर्तृत्व शून्य होते। मागच्या 2.5 वर्षामध्ये लोकांनी उद्धवजींचं सरकार बघितलं होतं, त्यावेळेला त्यांनी काही केलं नाही। पण या 2.5 वर्षामध्ये आम्ही ज्या गरीब कल्याणाच्या योजना आणल्यात, लोकांसाठी इतक्या चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांसाठी योजना आणल्यात, विद्यार्थ्यांसाठी आणल्यात, मला वाटतं त्यामुळे सर्व मतदार सर्व जनता ही प्रभावित झालेली होती। आमच्या भगिनी प्रभावित झालेल्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला एवढं मोठं यश या ठिकाणी संपादन करता आलं। सर्वात जास्त जागा भाजपच्या आलेला आहे, भाजपचा मुख्यमंत्री होईल का? निश्चित आपली हीच अपेक्षा आहे। एवढा मोठा चांगला स्ट्राईक रेट आमचा आहे, एवढ्या मोठ्या जागा निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे आम्हालाही वाटतंय की आमचा मुख्यमंत्री व्हावा। देवेंद्र सारखा एक सक्षम नेता जर या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर मला वाटतं अधिक गतीने आम्हाला चांगलं काम करता येईल। देवेंद्र फडणवीस होतील का? देवेंद्र फडणवीस निश्चित भाजपचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसच आहेत। आमच्याकडे दुसरं नाव नाहीच, म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही साहजिक आहे। मी भाजपवाले म्हणून आमची अपेक्षा आहे। भाजपचा मोठा स्ट्राईक रेट आहे, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे असं या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।